चांगले बघता एकाएकी या नाटकात भलवंती विज्ञानाचा संभोगला वाचतोय माझ्या त्या खऱ्या पाठवण्याच्या नाटकात येणाऱ्या विज्ञानाचा मी समोर नाश करेन असा मंगलमय आशीर्वाद अन्य कोणतीचा
का विचार करतोय का त्या माझ्या धनुकुलाचा उद्धार त्या धनुकुलाचा उद्धार करतो हे भगवान कर्तव्य या विकास आता पर्यंत जीवनात पण एक विचार का त्या माझ्या धनुकुलाचा जन्म त्या धनुकुलाचा उद्धार माझ्या बरोबर शेवट बनाचा करतो ना त्या देवताने केला आणि ते झालेले गुणांचा देवा देवताचा आणि माझ्या मनाचा समाधान हे सार प्राप्त करण्यासाठी देवतांवरती आक्रमण करो देवताची नामधान केली जीवनाचा मी सम्राट झालो हे मानदे सत्य तरी माझ्या मनामध्ये खटले काय की कोणते देवताच्या बाबतीत घेतला तो गुण तोपर्यंत घेत नाही तोपर्यंत माझ्या मनाचा त्या दिनी काय मानतो ना स्वर्गना मृत्यू अशा रात्री माझा राजा राज आवाज आहे पाहतोय
निषेध केला होता हा. की तू आदर आहेस हा. आता मला वाटतं तुझ्या तब्येतीवर हळूहळू परिणाम होतोय मी अतिशय असं तो म्हणतो उपमग विषय घ्यावा मी बसण्यासाठी जातोय देवळ्या मी तुझ्या हाती असलेला शस्त्र तू माझ्यावर उचलला. कारण तू त्याला मी म्हणते, मला सांगेल अतिथी आत्मावरती विराजमान व्हायला सांगितलं. बरोबर काय म्हणून बसत होता? आणि बापराहून बसतो. हा म्हणजे मी बापडा म्हणालो हा, रागाचा पारा याच्यावरती चढला पण काय नाही मला सांग ते राहता ते शूरवीर राहतात. शूरवीर पराक्रमी राहता बापरे राहत नाही. बापरे मी पाहिलेच नाही पश्चिमी मारून टाकेल, हा. त्या तुझ्या राज्यप्रसाद मी पाहिलेच नाही कुणीच बापडा मला दिसत नाही फक्त तू एकटा बापडा तू माझी थट्टा केलीस आणि मी तुझी मस्करी केली नारायण नारायण खूप हुशार आहे. चांगलं वाटतं तू सगळ्या करून ते खंड बोलतोय देवा दुसऱ्याची माणसुद्धा मारतोय ते आलं की ते एका दिवसाने तर होय का मला तर समाधान झालं. पण आश्चर्य आहे. आश्चर्य कारण कारण का तुम्ही त्याला नाही काहीतरी घडणार आहे. होता अरे मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी कुणाला तरी पोचविणार पोचविणार म्हणजे उत्तुंग शिखरावरती त्याला नेऊन ठेवणार कुणीतरी म्हटलं पाहिजे माझ्यासारखा गुरु मिळाला पण आपला मार्ग कमी सोडला होय का? पण काय रे अरे सर्व काही तुझ्याजवळ पाहिल्यानंतर सर्व तुला संपादन तुला दिसतो आहे. नाव ठेवायला कुठे जागा शिल्लक नाही, नाही. पण एवढीशी मात्र जागा अजूनही अजूनही आहे काय काय कमी? खरं तर कमी आहे अरे या विश्वाच्या ठिकाणी अजिंक्य अमृतत्वासाठी तू वरदान प्राप्त करून घेतलं पण काय पाहिल्यानंतर शूरवीर पराक्रमी आहेस तू पण जर का वयाचा विचार केला महात्मा असं म्हटलंच नाही पण आता हळूहळू वृद्ध काळामध्ये होणार आहे तो हळूहळू म्हातारा होणार आहे काही लग्नाचा कधी विषय जीवनात काढला नाही लग्न म्हटल्यानंतर बरोबर रात्रीला मागे खाली घालतात कारण नाही. कारण कारण ठेवलेले आहे काही नाही. हो, लग्न करण्याची इच्छा इच्छा नाही. काय म्हणताय? कारण माझ्या नजरेमध्ये आतापर्यंत अशी युवती मला वाटतं भरपूर मिळाले की काय? म्हणून लग्न मी केलं नाही. म्हणजे तुला आवडेल तुझ्या नजरेच्या टापूत भरेल तुला योग्य आठवण मिळाली. तुझ्यासाठी पाहिलेलीच आहे. आई, तुला मीच लावलंय. माझं लग्न तू होय का? हे, मला सांग. मला शोभेल. मला पाहिजे. होय का? रूपमान, हो, सौंदर्यवान, गुणवान. गुणवान. असं आहे. होय का? पुढे. अरे तुझ्यासाठी कोणीतरी जन्म घेतलेला आहे. माझा? होय का? काय म्हणतो? आणि ती समाज जर का तू तिला मिळाला नाही मला वाटतं की आत्महत्या करणं होत आहे कारण म्हणून तर एकसारखी तुझ्यासाठी तडफड आहे. माझ्यासाठी आपण होय का? हे, आहे कुठे? सातारा किती ला ला ला, ला ला ला, ला ला ला. हे भगवान! तुझ्या मुखातील शब्द माझं गजब झालं. कसं कसं म्हणजे? हे काय होतं ते मला समजत अरे तुझ्यासाठी कारण तुझ्या मुखातील शब्द ऐकले आणि हे असं होऊ लागलं. आई, पण मला सांग असं अप्रतिम सौंदर्य आहे तरी अरे मृत्यू लोकांच्या ठिकाणी आहे तुझं काय झालंय? होय का? मृत्यू लोकांच्या ठिकाणी जर काही तुझ्यासाठी ते सौंदर्य उभं आहे. हा. नाव काय रे? नाव तिचं देवांगी. अरे ते देवान देवांगी.
आता तू वेळा खोला की खुलता अरे का आपली बाई आमची शब्द आहे चला ना तारका विसरलो हो, हो. मला वाटलं गावातल्या मुलांचा भेटावं. अवंती नरेश राज करणारा अवंती नरेश राज करणारा सर्वेश आणि त्या सर्वेशसाठी एकुलती एक कन्यावती ती देवांगी तुझ्यासाठी एक सगळ्यांना जन्म घेतला तळपडत आहे विजय नाव ऐकलं हा. तुझ्या बापाचं नाव ऐकलं निघाला आता मला तुझं लग्नच कसं मला करायचं आहे अन्नपूर्णी दुसरा जन्माला आलेलाच नाही अरे बाबाला जाऊ दे त्याच जन्मात आपण थांब नको. हा मला आणि आता तिथं जाऊन तू काय सांगणार अरे मी जाऊय पण तू मी नवऱ्याकडे तिकडे जाऊन तुला सगळे अरे गावासाठी मी यार तू मला वेडा आहे. ती मिळाल बेटा, मला सांग कोण असं जाऊन सांगतो एखाद्या परिस्थितीला मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून पण याच्यासाठी यजमान पाहिजे तुझ्या वतीने कोण आहे आता मग काय? तुला जवळचं म्हणजे तिला मागणी घातली पाहिजे काय मोहताचं दादा आहे कोण आहे तरगे हो बाजासाठी तो वाटायचे आहे बापरे म्हणजे बाबा पावलाचा आवाज ऐकू येतो
नमस्कार करतात श्री हे परमेश्वरा खरोखरच मनाला समाधान वाटू लागले हे यशाच्या यशवंता गुणांच्या गुणवंता कलेच्या कलावंता नाथांच्या महानाथा अशा गुरुवरा रघुनाथा तुझ्या चरणी समजून लागल्या दिनापासून आषाढी भोजनी शेरी परमेश्वरा तुझ्याच नावाचा उच्चार केला रे या विश्वात एकलिंग परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय अन्नाचा कणही ग्रहण केला नाही आणि परमेश्वरा पाण्याचा थेंबही प्याला नाही रे गुरुग्रही अस्त्र विद्येत पारंगत होऊन ज्यावेळी आला गर्भाच्या ठिकाणी मी आलो त्याच वेळी पिताजींच्या मुखात वागेश्वरी निघाली बाळ सर्वे राजघराण्यात तुझा जन्म झालाय तू 1 लाखाचा पोशिंदा म्हणून या राजगादीवर विराजमान होणार आहे राज्याची सारी सुरे तुझ्या हस्तात सुपूर्द करणार आहे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे हे लाख प्रजाजन बोलते म्हणून त्याच आचरणाने प्रजाजनांच्या रक्षणार्थ उचललेला पाऊल आणि आखलेला मार्ग केव्हाही वाम मार्गाला जाता कामा नये लक्षात ठेव त्याच वेळी पिताजींच्या हस्तात हस्त देऊन सखडबंद झालेला राजा सर्वे म्हणता श्री राज्याचा राज्य रोडाचा दिवस आला समीप गेला घटिका आली राज्यात असणाऱ्या साड्या सप्त स्वासिनीला एकत्र करून कुंकुम धारण मस्तकी करण्यात आला तो ब्राह्मणांच्या साक्षीने हा राजकीय मस्तकी बहार केला गेला बालदार तोपदार सुभेदार इनामदार सरसेनापती आणि सेनापती आणि राष्ट्राच्या राष्ट्रवेशीवर फेरफटका मारणारे सारे सैनिक मुक्त हे यांच्या करवी हा मानाचा वस्त्र अलंकार बहार केले गेले बघण्यात उडावडी राहून राष्ट्राची राज शपथ सगळेन तो परमेश्वरा सत्याच्या मार्गानं आणि मरण तो सुद्धा सत्याच्या मार्गानं आणि त्या शब्दाची जाणीव म्हणून आजपर्यंत आठवण करतोय माझी प्रजा कशी गुण्या गोविंदाला बघे माझ्या प्रजेचा कोणत्याही प्रकारे हार होऊ नये स्वतः चंदनाप्रमाणे झिजविण्याचं कर्तव्य करतोय पण सुगंध माझ्या प्रजेला देतोय परमेश्वरा एकाच गोष्टीचा धन्य वाटतं रे मला माझ्या उदरी पुत्र रत्न जरी परमेश्वराने दिला नसला तरी एक कन्या म्हणून माझ्या उदरी जन्माला येईल 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटून अस्त्र शस्त्र विद्येत पारंगत होऊन घोड हत्तीदारांनी पाळलं चतुरंग सेनेचं न्याद करून राज दरबाराच्या ठिकाणी आली लहानाची मोठी झाली आता तारुण्यात प्रधानमंत्री या दुहेरी हस्ताना दुसऱ्या दुहेरी हस्ताची संगत लागते कन्या ऋणातून मुक्त व्हावं पण तिला साधी छोटे त्याचा मी विचार करतो पण परमेश्वरा बोलता बोलता शर्मा तुझ्या नामस्मरणात घेऊन राहावं ओ प्रभू शांत
सुंदर पद्धतीने माझं लग्न होणार आहे म्हणजे मनापासून केव्हा करायचं बरोबर आहे विश्वाची गुरुदेवता आहे आणि ज्याच्या संसारात डोकून पाहिलं त्याचा संसार सुखाचा चालला आणि ज्याच्यावरती दृष्टी वक्र केली त्याचा सत्यानाश झाला. बरोबर आहे आणि असे गुरुवर्य गुरुवर्य आमच्यासाठीच आहे. सांगा तुला पहा मूर्त पहा मूर्त पाहिलं पाहिजे म्हणजे समीप पर्वत शूर अगं हे पर्वताचं स्वरूप आहे. अगं हे गव्हाळ मूर्त आणि त्या गव्हाळ मूर्तावर ज्यांचं लग्न झालं त्याला कोणत्याही गोष्टीची पुण्यता कोणता त्याच्याही पेक्षा रोहिणी नक्षत्र सुख सौख्य संपत्ती जीवनात कोणत्याही गोष्टीची पुण्यता वाटते. आणि योग म्हणजे चांगलंच आहे असं कोणता योग आहे? अमृत योग आहे अगं लक्ष माणसात एका माणसाच्या जीवनात असा योगायोग येतो आणि तो योगायोग तुझ्या जीवनात आहे. बरोबर नारळपुरी ज्याप्रमाणे तुम्ही सुचविला त्याचप्रमाणे या देवांगीचा स्वयंवर होईलच ही वार्ता माझ्या साऱ्या मैत्रिणींना सांगितलं लवकरात लवकर माझ्या मैत्रिणीबद्दल आणि माझ्या जीवनातला आपल्या देहाला संज्ञा पाताळ घोरी गांधव वास्तव्य गुंडासूर याचा कनिष्ठ बंधू बिंबासूर अशी माझ्या देहाला संज्ञा. इथं येण्याचं प्रयत्न एकच असं कोणतं माझ्या बंधूची इच्छा मला सांगावू तुमच्या कुसुकुलात चंद्राच्या नवे कलेप्रमाणे वाटणारी तुमची जोडी माझ्या बंधूला हवी आहे. दानवेश्वर आपल्या मुखावरती जे शब्द निघते ते सत्य की असत्य त्याचा विचार करून बोलावं. गुरुराज विचार केलाय म्हणून या रणाच्या दानवेश्वर माणसाचा
माझी कन्या तुझ्या संसारात केव्हाच येऊ शकेल. वाटेल तो प्रमाद निर्माण होऊ दे. माझ्या बंधुसाठी बंधुसुद्धा त्या स्वभावाचा असणार. असं समज. कारण ज्याला शिष्टाचार समजत नाही, नीती समजत नाही, न्याय समजत नाही, अधर्माचा पगडा घेऊन फिरणाऱ्या दानवेश्वरा, पाताळ भवनात तुला कुणी कन्या दिलीच नाही. गीताचा सांगण्याची गरज मला नाही. हे सारं तुझ्या जवळ ठेव. कारण ते आम्हाला हवंय. आम्ही नक्कीच मिळवणार. खरोखरच आज मला लाजवाब वाटलं. तुला वाटलं ना? कारण तर विचार करा तर याचा तरी सुद्धा सप्त पाताळात तुझं अस्तित्व. पाताळ भवनाचा एक तू राज करतोय आणि राज करण्याचा उत्तर हे मागेश्वरी. जाणारा मी नव्हे. तुम्ही सांगावं आणि मी सांगावं. जाणारा मी नव्हे. माझ्या कमरेला मिळालं सत्याचा मार्गाने अवलंबून नाही आणि तुझ्या शिरावर ठेवण्याचे प्रयत्न. भगवती माताने चालले. अरे तुला मी केव्हा मागितलं? काय रे? अरे या परमेश्वरानं मला जन्माला घातलं म्हणून हा, गोष्टीचा विचार करून मी केला. जेव्हा जेव्हा भेटशील त्यावेळी तुझा शेवट करण्यासाठी पण काय करतलास? हा? सकाळी उठलोय
बाय माझे पावसाचा मोर बरा ऐकला माझ्या भावाशी करू कया झाला आता के बाय काय करतलास अगे बाय आम्ही 4 महिने ऐकलास माझं नाव जपू दुसऱ्याचं नाव पपू तिसऱ्याचं नाव नपू आणि चौथ्याचं नाव ढपू ऐकलास ढपू जन्मला तेव्हाच माझी आव गेली ऐकलास माझी आव ढकलली आता की बाई काय करतलास हे तर समान कसो करतलास बापूस म्हणता गो पोरा काय गो करूया हळूहळू त्याका काय भेटाक नाही ऐकलास शिरा पडला ना आता गोट्यो खाऊन मेला ऐकलास काय करतलास ढपूची अशी गजाल झाली आणि माझ्या आम्ही आता हळूहळू मोठी झाला माझे मागचे 2 महिने ऐकला तो सुद्धा साथीत गावले ऐकला महिनाने आता तुम्ही काय म्हणता साथीत कसले गावले हो अगे बाय आता साथ दिली हा मोठी साथ आणि त्या साथीत गावले आता तुम्ही म्हणता कशी साथ दिली हा अगे बाय माझी पळत नव्हती साथ आणि त्या पळत नव्हती साथीत गावले ऐकला आणि ते पळत गेली आता मी आलोय आता ते बाई काय करताला 8-10 दिवस झाले आणि शेजार सोबत राहिलो आणि म्हणतो काय म्हणता अरे बापरे पोराचं लगीन करता बापूस मागतो काय सांगता रे तुझ्या बांधल्यात कोण असला ना तर घेऊन ये झाले 2 दिवस झाले बापूस म्हणता गो पोरा आता तुका लगीन नव्हता मिया बमण्यात सांगलोय बमण्यात नवरो बघल्या ना झाला आमचं मामा पण इलो ऐकला नवरो बघून मामा इलो मामा सकाळी जिलो मिया संध्याकाळ झाली तसा तसा मामा सांगायला लागलाय अरे मामा नवरो येतो ना उद्या माका बघू होय ना हो बघू घेतो ना म्हणून उठलं रात्री झोपलं ऐकला झोपते तर माका झोप किती लागता मी एक खुशी ढकलतोय एक खुशी ढकलतोय अगे बाय माझे माका झोप लागणार नाही मिया बसांद्रवलोय तरी झोप लागणार आता की बाई काय करतलास आणि तसाच गुटली केलाय आणि सगळी हत्र नागितलं आणि ठेका चित्तरी गप्पा सांद्रवलोय ऐकला जशी सकाळ झाल्यावर मी म्हणतोय की बाय माझे लवकर उठा बापूस म्हणता गो मला आज लवकर किती उठलं अरे बाबा तुझ्याच सांगलं ना पाहुणे येऊच्यात म्हणून लवकर उठलं झाला सकाळ झाली दुपार झाल्यावर बघते तर काय पाहुणे काही दिसणार नाही पाहुणे काही
नाकार म्हणे पूर्ण की काय झालं? येतो नाक करू नको ऐकलं तो असं म्हणून आम्ही जाग्यावर असतो तो जर नसतो असतो आम्ही आज हल्लीला नसतो मोठेपणा मोठेपणा सांगा नको बाबा, मी दारू किती खायचा दारू खायचे फायदे तुला माहिती आहे दारू खाऊचे फायदे मोठे काय काय फायदे आहेत ते मला सांग ऐकायचे आता दारू खायचे फायदे माहिती नाही दारू खायचं फायदा आहे अगो दारू खाणाऱ्या माणसाच्या घरात कधी चोरी होत नाही काय दारू खाऊचे घरात चोरी दारू खाणाऱ्या माणसाच्या घरात हो ती कशी ती काय कशी काय हा. अगो मका सांग दारू खाणारा माणूस सगळा दारिया विकून खातो होईत बरोबर हो मग माका सांग चोर काय पाटल्याची कुर्ता नाही बरोबर की नाही? आमका माहित आहे घरात काय ठेवला काय ठेवलं? काय ठेवला काय हो दुसरं? दुसरा फायदा कसलो दारू खाणाऱ्या माणसात कधी कुत्रो चावत नाही. बघायला कधी कुत्रो चावताना बघला हा काय काय बघायला? होय का? आता कित्येक चावत नाही काय किती चावत नाही कित्येक चाव. अगो दारू खाणारा माणूस होतो कुत्रो जर समोर असलो तर दारू खाणारा माणूस होतो आपल्या वाटे मी कुत्र बसव गेलो कुत्र गेलो आपल्या घरात गेलो ऐकलं म्हणून मी दारोगार आहे होय होय मोठेपणा सांगली मग झाला दारू खाल्या तुझ्या बापाची काय काय माझ्या बापाशीचा काय जाता काय जो तिसरं ऐकलं बरोबर तिसरो फायदो कसलो ऐक हा ऐक जर मी दारू खाऊन खाई पडले दारू खाणाऱ्या जितको माना होय होय कोणाकाच नाही ऐकलं केलो मान. अगं माणूस सन्मानानं उचलतो तो जर समजा मी दारू खाऊन खाई पडलं तर आमचे रायकर येतं असे माने धरतोय आणि उचलून बाजूक ठेवतोय माहित असा आपलं माणूस काहीतरी पडलो असा लोक नाव ठेवत नाही म्हणून त्यांना उठून तुमचा बाजू ठेवतं आमची गाडी त्यांचा सवाल मोठेपणा सांगा बरी येतं तुका काय म्हणे मला पुढे पुढे कसली सांगतास नाकार मुठू मला पुढे अगो सर्व सत्याला तुझ्या बापाशी मी गेलो हो माझ्या बापाशी सत्यनाश केला ना तू लगीन नाही तुझा बघा लगीन नाही अगो देवात किती उभे रावलेले पोरी मी येत नाही केलं या हळकुंडाच्या पदरात बांधलेल्या शरकुंडीच्या शेवटून झालं हळकुंड नाही लगा मला सत्य इतक्या वर्षात लग्नात झाली घरात काय ना हल लागू नाकाला हलतला नाक बटू लागतात तो काय ओ श्री काय नाक मोठेपणा सांगा बरी येतं तुका हा काय काय केलं काय काय केलं काय केलं ना हा पुढे बोला रागाचा जमता तुका तुझ्या जमता मला का? खंगन चिल्लाय काय काय दारू दिला काय करून दिलं काय? हा काय? तुमच्या एवढा भांडायचं होता माझा भांडण उठला होय का? भांडण झाला असत तर सांग झाला ऐकला तुम्ही काय सरळ होणार नाही इतके वेळा सांगलंय तर तुम्ही काय ऐकायचं नाही मी का? आगे सोडून देणार ऐकलं घे स्वरा तांबे यांच्यानी माका बोबळ असं बारीक केलंय तुझ्याकडे ठेवून ना उपयोग होय तर अशी बाई माझी हा? तेव्हा आला का काय का मला सांग लोकांची लग्न तोडून द्यायची हो सकाळपासून तास काम केलं ऐकला माझ्या कमरेला मोडून गेलं घे पुराण जपाची काय झालं उरण किती ठोकळी
हरि ओम नमः शिवाय. ओम नमो नारायणाय. हे विनाकपाणी ढबुधरा, नाद भूषणा उमावरा, हे माझ्या दयेच्या देवा वैकुंठीच्या नागाने तो विष्णूशी बदला शेवट नावला अग पात केला दयामणी हरियाला कवलाटीचा फेरा विष्णू सुर्दय शिव आणि शिव सुर्दय विष्णू होय. अगदी उभय देवतांना नमस्कार झालं. यात राजपत्रा राजा कौतुकाने केव्हाही धर्म केला नाही. अस्थिर विधम लोके अस्थिर धनय म्हणे अस्थिर पुत्र रामेश्वर धर्म कीर्ती तो यक्त्या प्रत्येक माणसाचा जन्म हा शाश्वत आहे. माणसाजवळ असणारे धन माणसाजवळ असणारे संपाद्य अगदी पुत्रपत्नी सुद्धा शाश्वत आहे. मग या जगात शाश्वती का माणसाला तुझी इच्छा केव्हा पूर्ण होऊ देणार नाही. एका गोष्टीसाठी हे आहे आमचा पुत्र आणि त्या पुत्र माझा परिपूर्ण केला शक्ती राहणार नाही. हे राजकन्या, हे तुला जीवनात संधीचं सोनं भर आणि संधी कुणी कुणाला द्यावी ज्याच्या
आता तिच्या मनासारखं होईल. आत्मा शांतीराम. अरे वा, या कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पाहिलं तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या शिवनामात सारे शिवगणाचे लीन झाले. अरे वा, शांतिनी डांकिनी भूतगण मरुतगण आणि पिशाचगण सारे कसे शिवनामात एकसारखे स्वतः निळकंठ मुक्त झाला. एवढंच कशाला तर त्या विषाचं पाण्याचा क्षणी आमच्या शरीराचा एकसारखा दाव होऊ लागला. शांत करण्यासाठी आमच्या मस्तकी चंद्रमाधरण केला, मस्तकी गंगाधरण केली, पण काही केल्या आमच्या शरीरात
आवरू नका. अरे तुझ्या नेत्रासमोर कोण राहिला आपण तुला विचारलं. अरे जाता अनियंत असा हा अनंत तुझ्या नेत्रासमोर व्यक्त. प्रत्येकाला वेळ काळ येता तळ येता विचार करून सारं केलं पाहिजे. एकाच गोष्टी आज माझ्या भक्तांचा छळ तुम्ही मांडला आहे आणि तोच छळ होण्यासाठी माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी हे माझे भक्त आहे. मी सुद्धा माझाच भक्त आहे. पण यावेळी आज माझ्या भक्तांचा छळ तू मांडला आहे आणि म्हणून त्यात माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी काय करू नये. पण काय रे मला सांग काय तुझा असा अपराध या माझ्या भक्तांनी केला म्हणून त्यांचा जीवन काही होता नाही. हे अंडासूर हे गोष्ट तुम्ही ठरवतोय. ते माझे भक्त आहे. त्यांनी माझी कथा केल्यानंतर त्यांच्या रक्षणासाठी येणं हे मला मनोभाव आहे. भक्त रक्षणासाठी तुमच्याबद्दल मला सांग या तुझं माझं नातं काय तेवढं मला सांग. निश्चितच तुझं आणि माझं नातं आहे ते भक्ताचं. तसे हे माझे भक्त आहे त्याचप्रमाणे हे तुला न्याय आहे आणि तुझा वैरी म्हणून माझ्या देण्यासाठी मी टाकतोय. मग त्याला विलास आहे त्याची पर्वा मी बाळगणार नाही. ज्या तू माझ्या भक्तांचा तू छळ म्हणलाय त्या मी तुला शिकवतो.
हो मी काय करतो हे तुला ध्यान नव्हतं. एकच काम करतो हे तत्वाचे बंद कर. काय करतो काय करतोय तुला माहित नाही. ज्ञानेश्वर विचारी दोन प्रकारचे असते. एक चांगली आणि दुसरी म्हणजे वाईट. काय म्हणजे काय केलं त्याच्याबद्दल तू. जी व्यक्ती तुला आवडते त्या व्यक्तीला भावनांतून एकाचा संबंध येतो. काय ते तू सांगावं आणि ते न ऐकावं. एवढं ते सोपं नाही. ती मला हवे. अरे ज्ञानेश्वर तुझी इच्छा म्हणजे परमेश्वराची इच्छा नाही. माझी इच्छा म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे. कोणत्या कारणाने एकच ज्ञानेश्वर तरी पण आम्ही जेव्हा तुझ्या जीवनात तुला आम्ही संधी देतोय आणि त्या संधीचा सोडा कर. संधीचा सोडा करण्याची ज्ञानेश्वर बोलता बोलता सोपं वाटते. संधी करता शिवच्या लक्षात ठेव. एवढा ठरलेला आहे. माघारची धडापड मिळणार आहे. ती तुला होणार आहे. ज्ञानेश्वर आठव तुझा मृत्यू. ती पार्वती माता विनाश